नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये इंधन वितरणासंदर्भात प्रशासकीय पातळीवरती मोठा फेरबदल करण्यात आला आहे. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी अशी घोषणा केली आहे की आता राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना पेट्रोल पंपावरती केरोसिन उपलब्ध करून दिलं जाईल. इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील संघर्षामुळे केवळ LPGच नव्हे तर खाद्यतेलावरही परिणाम झालेला आहे. या संघर्षामुळे महाराष्ट्रामध्ये शेंगदाणा, मोहरी, वनस्पती, सोयाबीन, सूर्यफूल आणि पाम तेल यांसारख्या खाद्यतेलांच्या किमतींमध्ये प्रति लिटर 6 रुपयांपर्यंत म्हणजेच 3% वाढ झालेली आहे. विधान परिषदेमध्ये काँग्रेसचे सदस्य अभिजित वंजारी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देत असताना अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलं की जागतिक बाजारातील अस्थिरतेमुळे आयात तेलांच्या किमती वाढल्यात. सरकार बाजारातील परिस्थितीवरती बारकाईनं लक्ष ठेवून असून सर्वसामान्य जनतेवरील महागाईचा बोजा कमी करण्यासाठी आवश्यक पावलं उचलली जात आहेत. मंत्री छगन भुजबळ यांनी नमूद केलं की 1 फेब्रुवारी ते 11 मार्च या कालावधीमध्ये राज्यातील खाद्यतेलांच्या किमतींमध्ये वाढ दिसून आली आहे. या काळात शेंगदाणा तेलाचा दर 188 रुपयांवरून 194 रुपये प्रति लिटर, तर मोहरीच्या तेलाचा दर हा 200 रुपयांवरून 204 रुपये, सोयाबीन तेलाचा दर हा 153 वरून 159 रुपये, तर सूर्यफूल तेलाचा दर हा 172 रुपयांवरून 178 रुपये झाला आहे आणि पाम तेलाचा दर हा 145 वरून 148 रुपये प्रति लिटरपर्यंत वाढलेला आहे. देशभरातील सर्व राज्यांसाठी पेट्रोलियम उत्पादनांचा पुरवठा, नियंत्रण आणि दर निश्चिती याचं नियमन करण्याची जबाबदारी केंद्र सरकारची आहे. मध्य पूर्वेमध्ये निर्माण झालेल्या युद्धसदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवरती केंद्र सरकारनं 5 मार्च 2026 रोजी तेल कंपन्यांना एक निर्देश जारी केला आहे. या निर्देशानुसार कंपन्यांना केवळ घरगुती वापरासाठीच LPGचा पुरवठा करण्यास प्राधान्य देण्याचंही सांगण्यात आलेलं आहे, जेणेकरून इंधनाचा पुरवठा खंडित होणार नाही. तर 7 मार्च 2026 पासून हे सगळं लागू होईल. केंद्र सरकारनं घरगुती LPG सिलेंडरची किंमत ही 852 रुपयांवरून वाढवून 912 रुपये केली आहे. त्याचप्रमाणे व्यावसायिक सिलेंडरची किंमत ही 1720 रुपयांवरून वाढवून 1835 रुपये करण्यात आली आहे. तर आता राज्यभरातील पेट्रोल पंपांवरती रॉकेल उपलब्ध करून दिलं जाणार आहे. रॉकेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचं मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं आहे. यापूर्वी उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना रॉकेल पुरवण्याची आवश्यकता नसल्याचा निर्देश न्यायालयानं दिला होता. आता गरजू असलेल्या सर्वांना रॉकेल उपलब्ध करून दिलं जाईल अशी माहिती सरकारनं न्यायालयाला दिली आहे. यांनी यापुढे नमूद केलं की यापूर्वी रॉकेलचं वितरण जवळपास पूर्णपणे थांबवण्यात आलं होतं, ज्यामुळे वितरकांची पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. आता ही व्यवस्था पुन्हा सुरू झाल्यामुळे BPCL, HPCL, IOCL द्वारे चालवल्या जाणाऱ्या पेट्रोल पंपांवरती आता रॉकेल उपलब्ध करून दिलं जाणार आहे. यामुळे नागरिकांना भेसळमुक्त रॉकेल मिळणं शक्य होईल. राज्यामध्ये सध्या भेडसावणाऱ्या गॅसच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवरती केंद्र सरकारनं हा निर्णय घेतलेला आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता सर्वसामान्यांना दिलासा देण्याचे प्रयत्न सरकारचे चालू आहेत. आता तुम्हाला पेट्रोल पंपावरतीच रॉकेल देखील मिळणार आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.